2 वर्षांपूर्वी ज्या रोगाने हाहाकार संपूर्ण देशभरामध्ये नाहीच तर जगभरामध्ये माजवला होता तो कोरोना म्हणजेच कोविड-19 हे पुन्हा एकदा डोकं वरती काढताना दिसत आहे आणि देशभरामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये। कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे। सध्या मी कोल्हापूर जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणून ज्याची ओळख आहे त्या CPR रुग्णालयामध्ये आहे आणि CPR रुग्णालयामध्ये जे कोयना इमारत माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी बालरोग चिकित्साशास्त्र विभाग आहे। या विभागामध्ये या इमारतीत खालच्या मजल्यावर त्याच्या दुसऱ्या मजल्यावर लहान मुलं जी अतिदक्षता विभाग आहे लहान मुलांचा त्या ठिकाणी अनेक लहान मुलांवर उपचार सुरू आहेत आणि याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोविडचे सुमारे 5 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत। खरं तर CPR प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण लहान मुलं आहेत जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक या संपूर्ण इमारतीच्या जिन्यावरून ये-जा करताना दिसत आहेत आणि ते ये-जा करत असताना ते कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचा आरोप जे आहेत हे लहान मुलांचे जे काही नातेवाईक आहेत ते त्यांनी माझ्याशी बोलताना केला। आपण त्यांच्याशी नेमकं काय या ठिकाणी घडतंय ते आपण बोलून घेऊयात। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। दादा काय सांगाल, काय नेमकं इथं तुम्हाला अडचण झाली? कोरोनाचे पेशंट घेऊन येतात, त्यांच्या नातेवाईकांना काही प्रोटेक्शन नाही किंवा काहीच कोणतं सुद्धा प्रिकॉशन्स घेत नाहीत। येतात, सरळ जातात, बेंचवर बसतात। इथं लहान लहान मुलं आहेत, त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, तरीसुद्धा त्यांचं येणं जाणं काही सुद्धा विदाऊट प्रोटेक्शन विदाऊट कोणी प्रिकॉशन्स घेताना तसंच येणं जाणं सुरू आहे। तुम्ही कधी त्या नातेवाईकांना किंवा इथल्या जे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील यांच्याशी कधी बोललाय का? सर, आजच दुपारी 12:30-1 वाजता आमचं बोलणं झालं। आम्ही सर्वजण मिळून कोणी अधिष्ठातांना भेटायला गेलो होतो। त्यांनी उपलब्ध नसल्याने आम्ही त्यांच्याशी फोनवर बोललो आहे। बरं, त्यांनी सांगितलं लेखी निवेदन द्या, काय असले मार्ग काढूया म्हणून सांगितलं। तर आपण बघू शकताय की या ज्या वेळेला इथल्या वैद्यकीय जे काही अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील, संबंधित अधिकारी असतील, त्यांच्याशी ज्या वेळेला हे नातेवाईक बोलायला गेले तर त्यांनी लेखी निवेदन द्या, यावर मार्ग काढू असं आश्वासन दिलं। मात्र जी लहान लहान मुलं या ठिकाणी उपचार घेत आहेत, या ठिकाणी आपण बघतोय की हा संपूर्ण जो कोयना इमारत आहे ही इमारत बालरुग्णांची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये NICU म्हणजे अतिदक्षता विभाग जे लहान मुलांचं असतं, अगदी जन्मलेल्या बालकापासून अगदी 5-7-10 वर्षापर्यंत मुलांवर या इमारतीमध्ये उपचार सुरू आहेत। आणि आत्ता आपण बघतोय की या ठिकाणी आतमध्ये बाहेर येता जाताना दरवाजा बंद करावा, परवानगीशिवाय येऊ नये असे अनेक प्रिकॉशन घेतलेले आहेत। मात्र याच वॉर्डामध्ये कोविडचे रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेताना दिसत आहेत। दादा काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी मगाशी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, काय माहिती आहे का? रात्रीचं पेशंट आणतायत इथं, नातेवाईक जे आहे NICUचं डिपार्टमेंट आहे, हे NICU डिपार्टमेंट असल्याकारणे अतिदक्षता आहे। इथं आमची बाळं आहेत ना आपल्या जन्ममृत्यूशी झटत आहेत आणि वरती पण आहे ना लहान मुलांचाच वार्ड आहे, त्याच्यावरती 3ऱ्या माळ्यावरती यांनी कोविडचं हे केलेलं आहे। तर कसं आहे, त्यांचे जे नातेवाईक येतात ते इथं बाकड्यावरती बसतात, इकडून तिकडून जाणं येणं करतात। रात्री ज्या वेळेला पेशंट आणलं जातं त्यावेळेला इथं नातेवाईक सगळे झोपलेले असतात, त्यांच्या अंथरुणावरून वगैरे जातात। त्यावेळेला जर व्हायरल काय इन्फेक्शन काय झालं, आमच्या इथं आता बाळतीनबाई आहेत, बाळतीनबाई सगळ्या बसलेल्या आहेत, त्यांना काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं आणि तेच व्हायरल इन्फेक्शन जर आमच्या बाळांवरती गेलं तर पुढची पिढी घडणार नाही। इथून जी आता जन्ममृत्यूशी झटत आहे ती पिढी आता रिपेरी होत आहे। इथल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने ती घडत आहे, आमची बाळं सुदृढ होत आहेत। तर त्या बाळांना कुठं धोका होऊ नये, आमच्यामुळं आमच्या बाळांना, आमच्या बायकांना कुठं त्रास होऊ नये हीच आमची अपेक्षा। आणि प्रशासनाला ही विनंती आहे की हे इथलं वाढ जो आहे कोविड-19चा तो काढून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवावं, हीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही। त्यांच्यावरती आमचा रागरोष काही नाही आहे। डॉक्टर लोकांचा उत्तम इथं आम्हाला प्रतिसाद आहे, बाकी काही सगळं व्यवस्थित आहे। फक्त ते कोविड-19चं जे इथं एक पेशंट वारलं पण आहे, मागं एकच होतं ते वारलं पण आहे।
आणि त्याच्यानंतर आता जे आणतात रात्री 12 वाजता घेऊन येतात, त्यानंतर आता दुपारी आणलं होतं त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की प्रिकॉशन घ्या. त्यांच्या नातेवाईक जे आहेत ते पण काही प्रिकॉशन घेत नाहीत. ती इथं बाकड्यांवरती वगैरे येऊन बसतात. आता या बाकड्यांवरती दुपारी त्या बाळंतीणबाई येऊन बसतात, बाळांना घेऊन बसतात, त्यांच्या नातेवाईक बसतात, आम्ही बसतोय. तर आमच्यापासून आमच्या बायकांना किंवा आमच्या मुलांना इन्फेक्शन होऊ नये ही एवढीच अपेक्षा आहे. बाकी काही नाही. प्रशासनावरती काही दोष नाही आहे किंवा दोष नाही आहे, कारण त्यांच्या आम्हालाही कळते की त्यांच्या बिल्डिंगांचे बांधकामं वगैरे चालू आहेत. पण एवढंच म्हणणं आहे की त्यांचं काहीतरी जे हे आहे कक्ष आहे तो कक्ष वेगळा बनवावा ही अपेक्षा आहे, बस बाकी काही नाही. खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की प्रत्येक जो नातेवाईक आहे या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर एक टेन्स जोला त्याला म्हटलं जातं की आपला लहान मूल जे आहे, चिमुकलं मूल जे आहे ते या ठिकाणी उपचार घेतं आहे. आणि त्यातच जर कोविडचे रुग्ण असतील, आम्हाला कोविडच्या रुग्णांचं काही त्यांना बोलायचं नाही आहे, मात्र त्या रुग्णांना CPR प्रशासनानं इतरत्र चांगल्या ठिकाणी हलवावं, जेणेकरून इथली जी लहान मुलं असतील, त्यांचे नातेवाईक आणि गरोदर मातापिता असतील यांच्या आरोग्याची खेळ होऊ नये अशी माफक अपेक्षा या नातेवाईकांनी आपल्यासमोर केली आहे. एकूणच आपण बघताय की या संपूर्ण इमारतीमध्ये 2 जे फ्लोअर आहेत त्या 2 फ्लोअरमध्ये लहान मुलांचे वॉर्ड आहेत. या लहान मुलांच्या वॉर्डाच्या वरती कोविडचे 5 रुग्ण जे आहेत ते आता सध्या उपचार घेत आहेत. आणि CPR प्रशासनानं या ठिकाणी तात्काळ लक्ष देऊन इथले जे कोविडचे रुग्ण आहेत हे रुग्ण इतरत्र हलवण्याची गरज या नातेवाईकांनी बोलून दाखवलेली आहे. आणि हा जो संपूर्ण परिसर आहे तो सॅनिटाईज करणं देखील तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.